हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी शॉर्ट कुर्तीज हॉल घेऊन आली आहे. स्पेशली माझ्या कॉलेज गर्लीजसाठी जे ऑफिसला घालू शकतात अशा कुर्तीज घेऊन आली आहे मी. उन्हाळा चालू झाला आहे आणि आपल्याला शॉर्ट कुर्तीज खूप जास्ती कम्फर्टेबल वाटतात असं मला तरी वाटतं. मला उन्हाळ्यामध्ये शॉर्ट कुर्तीज आणि आपली एक बॅगी जीन्स घातली की खूप छान वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. सो मी खूप सारी कुर्तीज ऑर्डर केलेत. एक सेकंड. सो मी इतके सारे मीशोवरून कुर्तीज ऑर्डर केले. कुर्तीज जे ते मीशोवरून ऑर्डर केलेच. तर म्हटलं चला ह्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत. म्हणजे मला वाटतं एकच कुर्ती माझी 413 रुपयाची काहीतरी आहे. अदरवाईज सगळे 300च्या आसपास कुर्ते आहेत. आणि खूप जास्त मला तरी वाटतं की मी डिझाईन वगैरे जे बघून मागवले ते मला खूप आवडले. थोडी युनिक असावं असं मी थोडंसं ट्राय केलं आहे. सो बघूयात मी तुमच्यासोबत ह्याचा रिव्ह्यू शेअर करते. सगळ्यात पहिलं तर ही मी घातलेली कुर्ती आहे ना, ही पण मीशोचीच आहे. ह्याचा गळा असा मस्त असा स्क्वेअर टाईप गळा आहे आणि हाताला ना असं लेस आहे. तुम्ही बघू शकता. हे टोचत वगैरे नाही आहे अजिबातच. नाही तर वाटेल मिरर वर्क आहे तर टोचतं आहे का, तर नाही, अजिबात नाही. कपड्यावरती लावलं आहे. सो खूप छान वाटतं आहे. आणि ह्याच्या एंडला पण असंच सेम मिरर वर्क आहे. तर आय गेस मी दिसत नाही, पण ठीक आहे. मी इथे ना असं माझा व्हिडिओ लावते मी घातलेली ही कुर्ती, फुल व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येईल. खूप छान आहे, खूप कम्फर्टेबल आहे. मुळात म्हणजे कॉटन आहे. सो खूप छान आहे. मला ही कुर्ती ओव्हरऑल आवडली आहे. मला ह्याचा कलर पण ब्लॅक तर माझा कलर फेवरेट आहे. सो हा कलर तर मला आवडलाच आहे. आणि अशी काहीशी आहे ही कुर्ती. असा हात त्याचा मस्त वाटतो आहे. सो मी तुम्हाला माझी पटकन दुसरी कुर्ती दाखवते. सो आता मी तुम्हाला चेंज वगैरे करून बसलेली दिसेन, कारण मगाशी शार्वी रडत होती तर मला व्हिडिओ तिथेच थांबावा लागला. सो म्हटलं आता मी बसून व्यवस्थित व्हिडिओ बनवेन. मी आता सेकंड कुर्ता दाखवते. पहिला कुर्ता तर तुम्हाला मी ऑलरेडी दाखवला आहे. सेकंड कुर्त्याचं मी इथे साईडला जे आहे तो व्हिडिओ लावेन, म्हणजे तुम्हाला घातल्यावरती मी घातल्यावरती तो कसा दिसतो आहे हे तुम्हाला कळेल. सो मी आता तुम्हाला कुर्ता दाखवते. एक सेकंड. हा आहे माझा सेकंड कुर्ता, ज्याचा कलर असा रेडिश ब्राउनिश कलर आहे. मी सगळे कुर्ते ना कॉटनमध्ये मागवलेत. सो सगळे माझे कुर्ते कॉटनचे जे खूप सॉफ्ट आहेत. सो हा पण खूप सॉफ्ट आहे. आणि ह्याला ना असं वाटतं की तुम्ही आतून असं म्हणजे आतून वेगळा कपडासारखा आहे. आणि एक सेकंड, हे बघा इथे असं. सो ते असं वाटतं ना की आतून वेगळा कपडा आणि हे तुम्ही वरून ती जॅकेट असतात ना कुर्तीचे जॅकेट, सो तसं घातलं असं वाटतं. बट हे सगळं अटॅच्ड आहे, हे काही वेगळं नाही आहे. सो हा आहे माझा सेकंड कुर्ता. इथे मी लावते तो कसा दिसतो आहे. खूप छान आहे, क्वालिटी खूप छान आहे. फक्त माझं ह्याचा एवढाच प्रॉब्लेम आहे ना की मला असं वाटतं की तुम्ही ऑर्डर केलात ना की एक साईज मोठी ऑर्डर करा, कारण मला हा थोडासा टाईट वाटतो आहे. सो माझी साईजपेक्षा मी एक साईज मोठी ऑर्डर करायला पाहिजे असं मला वाटतं आहे. सो तुम्ही फक्त एक साईज जरा मोठी ऑर्डर करून बघा. बाकी ओव्हरऑल हा कुर्ता छान आहे. ह्याला मी देईन 10/8 देईन, कारण फक्त मला साईजचा इश्यू वाटला. बाकी हा खूप छान आहे. सो हा आहे माझा तिसरा कुर्ती, ज्याचा कलर मला खूप जास्त आवडला आहे. खूप असा एलिगंट आहे, डिसेंट कलर आहे. पीच कलरसारखा वाटतो आहे हा. आणि मला ह्याचं सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती आहे का, हे तुम्ही वर्क बघू शकता ना, हे ना पूर्णपणे थ्रेडवर्क आहे. म्हणजे थ्रेडवर्कचे असे छोटे फ्लावर्स आहेत. सो ह्या कलरवरती व्हाईट कलरचे फ्लावर्स खूप जास्त छान दिसतात. सो ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. असं एकदम काय बोलतात, जाड आहे कपडा, एकदम असा हलका कपडा नाही वाटत आहे. छान आहे क्वालिटी. आणि मी बोलली ती 400वाला जो माझा एकच आहे तो हाच आहे, जो खूप छान आहे. मला फक्त ह्याचं काय वाटतं माहिती आहे का, हा ना एकदम मी असं सिम्पल
कुर्ती मागवला आहे. सिम्पल आहे हा, बाकीमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं आहे. हा नाही, हा प्लेन सिम्पल कुर्ती आहे जो मला खूप आवडला आहे. ह्याचा कलर, कपडा सगळंच खूप छान आहे. सो मी ह्याला 9/10 देईल. एक ह्याच्यासाठी कमी केलं आहे मी पॉईंट, की हा ना, हा मला गळा थोडासा एकदम असा बंदिस्त वाटतो आहे, थोडासा मोठा पाहिजे होता असं मला वाटतं आहे. सो बाकी ओव्हरऑल हा खूप छान आहे. हा आहे माझा 4था कुर्ती. ह्याचा कलर इतका छान वाटतो आहे ना, पिंक कलर आहे पूर्ण. हा असा काहीसा आहे आणि स्क्वेअर शेपमध्ये, म्हणजे ह्याचा गळा जो आहे तो स्क्वेअरमध्ये आहे आणि पाठून असं नॉट आहे, जे आजकाल बरेच जण घालत आहेत. पण पाठून टाईट लूज करायला जे काही लोकांचं नाही का पोटामध्ये थोडंसं लूज होतं, सो ते आता अल्टर करायची गरज नाही आहे. ह्याने पण ते आरामात टाईट होऊन जाणार. तर खूप छान आहे. हा कलर खूपच आवडला. ॲक्च्युली खरं सांगू का, कुठलाच कुर्ती असं नाही ज्याला मी नावं ठेवू शकते. खूपच, फक्त एकच तो साईज मला माझ्यासाठी ती छोटी झाली, तो एक सोडला ना, तर बाकी सगळेच कुर्ती खूप जास्त छान आहेत. हा कुर्ती खूप आवडला. ह्याचा कलर असा पिंक कलर आहे. पिंक आणि व्हाईट इतका सुंदर वाटतो आहे ना घातल्यावरती. पण मी इथे आता ऑब्व्हियसली लावेनच फोटोज, तुम्ही बघा. आणि ह्याचा नॉट टाईट लूज करायला खूप छान आहे. ह्याचा मला गळा, कलर, नॉट हे तिन्ही गोष्टी खूप आवडल्या आहेत. सो आता आपण वळूयात माझ्या 5व्या कुर्तीकडे. माझ्याकडे ना, मी ब्लॅक 2 मागवले आणि पिंक 2 झाले. सो ऑब्व्हियसली तो लाईट पिंक आहे आता जो दाखवलेला. आता हा जो आहे ना, तो हा डार्क पिंक आहे. असा आहे हा कुर्ती. आणि इथे आजकाल ते ब्लाऊज पण आलेत ना, जे असं इथे टाई करायचं आहे, सो तसा गळा आहे. तर आणि ह्याला पण ना असा पाठी नॉट आहे, जशी पिंकवाल्याला होती ना तशीच. आणि पुढून गळा तो असा बांधायचा आहे, जो मला खूप जास्त आवडला. कपडा, क्वालिटी एकही असा हे नाही आहे कुर्ती ज्याच्या क्वालिटीला मी नावं ठेवू शकते, अजिबात नाही. खूप छान आहे. मिशो खरंच खूप छान काम करत आहे. हे असं इथे बांधायचं, म्हणजे असं टाय करून. खूप छान आहे कुर्ती, मला हा खूप आवडला. जसं मी ऑलरेडी सांगितलं, मला सगळेच खूप आवडले. पण हा एक आहे जो मला खूप आवडला. ह्याला मी देईन 10/10. काहीच कमतरता काढण्यासारखं काहीच नाही आहे या कुर्तीमध्ये. सो आता आहे आपला लास्ट कुर्ती, जो आहे हा ब्लॅक. आणि ह्याचा गळा ना असं काय बोलतात, मटका गळा काय बोलतात, मटकाच बोलतात का, आता मी इथे लावते बघा तुम्ही. तसा आहे. सिम्पल पाटी नॉट आहे बांधायला, म्हणजे फ्रंटमध्ये असं आहे गळा ह्याचा. एक सेकंड. फ्रंटमध्ये असा आहे आणि पाठून असा आहे. सिम्पल एक नॉट आहे बांधायला. ह्याचं कलर, प्रिंट आणि कपडा खूप छान आहे. आणि खरंच सांगते, मी हे सगळे घालून बघितले ना कपडे, खूप जास्त छान आहेत. काय बोलतात, ब्रीदेबल आहेत. फॅब्रिक खूप छान आहे या सगळ्याचं. आणि उन्हाळा चालू झाला आहे, जसं मी स्टार्टिंगलाच बोलले, उन्हाळा चालू झाला आहे, त्यासाठी शॉर्ट कुर्तीज परफेक्ट आहे. खरंच हे घातल्यावरती ना असं एकदम थंड वाटलं मला. त्यामुळे कुठेही फिरायला जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, कॉलेजला जायचं आहे, तुम्हाला कुठेही जायचं आहे, एक बॅगी जीन्स आणि एक कुर्ती अँड यू आर गुड टू. म्हणजे इतके छान आहेत हे सगळेच कुर्ती. ह्याला पण मी 10/10 देईन. मी सगळ्यालाच ॲक्च्युली 10/10 देईल. फक्त जसं मी ह्याला बोलली की हा माझ्यासाठी थोडासा छोटा होतो आहे, जो मी सेकंड कुर्ती दाखवला तुम्हाला हा. पण माझ्यासाठी छोटा आहे, त्यामुळे मी साईजसाठी फक्त ह्याचे मी पॉईंट्स जे कमी केले. बट लुक ॲट द कलर बघा तुम्ही, ह्याचा पॅटर्न बघा. आणि तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल ना,
मी जेवढे कुर्तीज मागवले ते प्रत्येक कुर्ती कशा ना कशा वेने वेगळं आहे. म्हणजे कुठलीच कुर्ती एकसारखी नाही, भलेही सिम्पल असेल पण ती कुर्ती वेगळी आहे. प्रत्येक कुर्तीमध्ये काहीतरी युनिकनेस आहे. सो मी अशा कुर्ती मागवल्यात आणि ह्या सगळ्या कुर्तीज खूप छान आहे. ट्रस्ट मी, तुम्ही हे नक्की मागवू शकता, ऑर्डर करू शकता. डोळे झाकून, म्हणजे काहीच इश्यू नाही आहे. तर तुम्हाला जर ह्यामधली कुठलीही कुर्ती हवी असेल ना, तर मी तुम्हाला ह्याची जी लिंक आहे ती कम्युनिटी पोस्टमध्ये देईन. तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा. आणि मी ह्याची रील पण टाकणार आहे माझ्या इंस्टाग्रामवरती, सो तेही चेक करा. मी माझा इंस्टाग्राम ID इथे मेन्शन करते. आणि तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. कारण असे छान छान हॉल व्हिडिओज किंवा ब्लॉग्स, अशी छान छान व्हिडिओज येणार आहेत या चॅनलवरती. सो स्टे ट्यून अँड तोपर्यंत बाय. हां, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावरती बघायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.